राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि ज्येष्ठ नागरिक दाखले वाटप शिबिराचं आयोजन. ठाण्यातील पाचपाकड येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी सेवा, त्यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, अल्पदरात श्रवणयंत्र वाटप आणि तपासणी, महिलांकरिता कर्करोग निदान चाचणी, मधुमेह तपासणी, हाडांचे विकार, मणक्याचे आजार, हृदयरोग, रक्तदाब, ECG, रक्तदान शिबिर तसंच सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक दाखला, जन्माचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, लाईट बिल, घर टॅक्स पावती, आधार कार्ड, पॅन कार्ड या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं विधानसभेचे गटनेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्या प्रमुख सहकार्यानं वैद्यकीय सेल ठाणे शहर जिल्हा आसद चाऊस यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, ठाणे शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, ठाणे शहर जिल्हा महिला अध्यक्षा सुजाता घाग, महिला ठाणे जिल्हा कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, OBC सेलचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष गजानन चौधरी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ठाणे शहर जिल्ह्याचे सर्व सन्माननीय माजी नगरसेवक, प्रदेश प्रतिनिधी, कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 12 डिसेंबर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आज आम्ही आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे. आमचे आदरणीय डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या ठाण्याचे अध्यक्ष सुहास देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही प्रदेश कार्यालयाच्या आदेशानुसार आरोग्य तपासणी इथे केलेली आहे. हे आरोग्यामध्ये जे गरजू लोक आहेत त्यांना कशी मदत मिळेल त्यासाठी आज आम्ही आरोग्याचं आयोजन केलं. त्या ठिकाणी खूप प्रतिसाद आहे, लोकांना चांगलं सुविधा मिळाल्यामुळे खूप गर्दी आहे. ज्येष्ठ नागरिकांचं ओळखपत्र सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून जे गरजू लोक आहेत त्यांना बाहेर येण्या जाण्याची धावपळ होऊ नये आणि जागेवर सगळ्या वस्तू भेटाव्या, त्यासाठी मी आरोग्याचे आयोजन केले. असं आहे की माझ्याकडे आरोग्य वैद्यकीय सेल ठाणा अध्यक्ष असल्याबद्दल आम्ही ज्या विभागात जसं क्षेत्रात काम करतो तर आजार एवढे वाढलेले आहेत, या सध्याच्या धावपळीच्या या गोष्टी एवढे आजार वाढलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही आरोग्य शिबिर लावून ठाण्यामध्ये जेवढ्या गरजू लोकांची मदत पूर्ण करता येईल त्यासाठी आम्ही आरोग्यासाठी काम करणार.